चला हा स्टार्ट रोड. आजचा हा आमचा मोर्चा हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं वर्गीकरण झालं पाहिजे यासाठीचा हा आक्रोश मोर्चा नागपूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित केलेला आहे. यामधून आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचं वर्गीकरण तात्काळ लागू झालं पाहिजे. सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे 1 ऑगस्ट 2024 आणि त्यानुसार 5 राज्यांमध्ये लागू झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये अजूनही लागू का होत नाही. आमची या निमित्तानं या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला विनंती आहे की 5 राज्य लागू करू शकतात, पण महाराष्ट्रामध्ये जो काही विलंब व्हायला लागलाय त्याच्यामुळे प्रचंड मोठं तणावाचं वातावरण या राज्यामध्ये निर्माण झालेलं आहे. आणि हा संवैधानिक आमचा अधिकार आहे. आम्हाला लोकशाहीच्या माध्यमातून संविधानाच्या निर्मितीच्या वेळेला त्या तळागाळातील उपेक्षित वर्गांना क्षेत्रातल्या लोकांना न्याय देण्यासाठी संविधानाचा हा हेतू अजूनही मातंग आणि इतर उपेक्षित समूह पुढे येताना दिसत नाही. आम्हाला हिणवलं जातं. आम्हाला जवळपास देवी देवतांना मानणारा हा समाज आहे, व्यसनाधीन आहे, कोंबडे बकरे कापणारा हा समाज आहे, अशा पद्धतीने आम्हाला हिणवलं जातं आणि आमची निंदा केली जाते, चेष्टा केली जाते. पण हा विरोधकांचा फेक नरेटिव्ह आहे. आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि 59 जातीनं ते समानतेनं मिळालं पाहिजे. भलेही आम्ही देवी देवतांना मानत असलो पण आमचा धर्म वेगळा आणि आमच्यातली शैक्षणिक पात्रता वेगळी. प्रचंड वेदनादायी जीवन जगणारी माणसं आहेत. अनेक मुलं शिक्षण घेऊनही त्यांना नोकरीची संधी उपलब्ध होत नाही आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे शासनाला की त्यांच्या मते जरी आमच्यात अडाणी लोक असतील तरी ते शिकतील. आमचं पोतराजाचं पोरग शिकल, आमचं हलगेवाल्याचं पोरग शिकल आणि 20 वर्षानं ते त्या ठिकाणी नोकरी लागल. म्हणून आमचं आरक्षण तुम्ही कायम आणि शासनाच्या चौकटीमध्ये बांधून ठेवा. पुढची लढाई आता आमची आज जिल्हाव्यापी मेळावे सुरू आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जिल्ह्यामध्ये मोर्चे केलेले आहेत. शासनाला आमचा या निमित्तानं जाहीर इशारा आहे की या वेदना घेऊन आम्हाला लाखोच्या करोडोच्या संख्येनं मुंबईच्या देशाने याला भाग पाडू नका, कुणाच्याही दबावाला बळी पडू नका. आम्ही शासनाच्या सोबत आहेत. हे आरक्षण लवकर लागू झालं पाहिजे आणि तळागाळातल्या उपेक्षितांना न्याय मिळाला पाहिजे.